स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। कालचं खरं म्हणजे चिंतन झालं, पण ते फेसबुकवर लाईव्ह नाही करता आलं, त्यामुळे क्षमस्व. पुढे पुन्हा एकदा ते पद 1 दिवस 2 असं करून मी घेईनच. आज विरहिणीचं पद आहे, पण ती विरहिणी सुद्धा मी तुझं धाकटं बाळ आहे अशा पद्धतीनं व्यक्त होते. त्याचं कारण असं की ती पहिल्या 2 चरणांच्या मध्ये असं वाटतं आपल्याला ही विरहिणी आहे, पण आई आणि लेकरू या दोघांच्या मधला हा विरह आहे. आणि या विरहाचं शाब्दिक प्रकटीकरण हे मोठं भावुक आहे, भावविवश होऊन केलेलं आहे, भावविभोर होऊन केलेलं आहे. दासोपंत म्हणतात, हे परंपरेमधलं म्हणण्यात न येणारं पद आहे, पण एक त्या पदाची अंगलट ती बघितल्याबरोबर असं लक्षात आलं की हे आपल्या म्हणण्यात येणाऱ्या एका पदासारखं आहे. ती चाल ह्याला बरोबर बसते आणि म्हणून त्याचप्रमाणे म्हणण्याचा थोडा प्रयत्न ऐकूया. पालवू देवा पालवू, न सोडी देवा न सोडी, येईन रे देवराया येईन मी तुझस रे, येईन मी सवे सवे. माया बापू तू दत्तात्रेया, माया बापू तू रे माया बापू तू दत्तात्रेया, सापडलासी दैवी. आता कठीण न करावे, पाय मी रे देवराया, पाय मी झाडीन केशी रे, चरण झाडीन केशी. अवधूता मी हो बालक धाकुले, अवधूता मी हो रे अवधूता मी हो बालक धाकुले, बालक धाकुले. सांडोनी आता सांडोनी कैसा जाशी. अशा प्रकारची रचना दासोपंत जेव्हा व्यक्त करतात, शब्द सांगतात, तेव्हा शेवटच्या ह्याच्यामध्ये मोठं आर्तपणे ते म्हणतात, मन माझे परतेना, करीन येथे निदान रे, करीन मी निर्वाण, दिगंबरू तू आत्मा सगुण, माझे 5ही प्राण. लहान मूल आहे, आईपासून दुरावलंय, किंवा आई त्याला सोडून जाते, आणि आई जेव्हा सोडून जात असताना या छोट्याशा मुलानी, या मुलीनी, मला ही मुलगी वाटते, त्याचं कारण पुढे ते असं म्हणतात, पाय मी झाडीन केशी. आणि ही छोटीशी मुलगी, अजाण वयातली मुलगी, आपल्या आईचा पदर तिने धरलेला आहे.
आणि ती म्हणते, पालवू न सोडी येईन मी तुझं सवे. त्या देवाचा, त्या आईचा पदर धरलेला आहे आणि ती बालिका म्हणते की मी तुझ्या सोबत येणार आहे, मला तुझ्या सोबत यायचंय. येईन मी तुझं सवे रे, येईन मी सवे सवे. द्विरुक्ती केली आहे. तुझ्यासोबत मी येणार म्हणजे येणार, मला तुझ्या सोबतच यायचंय. हा जो एक हट्ट आहे, हा बाल हट्ट दासोपंत या ठिकाणी आपल्या दत्तात्रेय प्रभूंजवळ करतायत. त्यांनी आई म्हटलंय, आईचा पदर धरलाय, शेव धरलाय आणि आई मी तुझ्यासोबत येणार आहे, येणारच आहे, मला तुझ्यासोबत यायचंय. असं 2-2 वेळेला एखादं आपण मूल हट्ट करताना बघतो. मला तुझ्यासोबत यायचंय, आई मी तुझ्यासोबत येणार आहे, आई मी येणारच आहे तुझ्यासोबत. हा एक लहान मुलाचा हट्ट आहे आणि तो शब्दात व्यक्त करताना एखाद्या विशिष्ट शब्दाची द्विरुक्ती आणि त्या द्विरुक्तीच्या मागे त्या बाल मनाचा विचार, ती पार्श्वभूमी आपल्याला इथे दिसते. मोठ्या दैवानी तू मला आई म्हणून लाभलायस, मोठ्या दैवानी तू मला बाप म्हणून लाभलायस. माय बापू तू दत्तात्रेया, सापडलासी दैवे. पूर्व पुण्याईनं, पूर्व संचितानं, माझ्या आई वडिलांच्याही पुण्याईनं, माझ्या पूर्वजांच्या पुण्याईनं, माझ्या कर्मसंचितानं, माझा बाप म्हणून, माझी माय म्हणून तू मला सापडलायस, तू मिळालायस. या जन्मामध्ये तू माझा गुरु, तू माझी आई, तू माझे वडील, तू माझा आराध्य म्हणून मला मिळालायस. आणि हे केवढं मोठं भाग्य आहे. या भाग्यानेच मला तू आई बाप म्हणून प्राप्त झालेला आहेस आणि म्हणून तुझा धरलेला पदर मी आता सोडणार नाही, मला तुझ्या सोबत यायचंय. माझा हा हट्ट आहे, मी येईनच, मला यायचंच. आता कठीण न करावे, पाय मी झाडीन केशी रे, चरण झाडीन केशी. असं दासोपंत म्हणतात. हृदय कठीण करू नकोस, माझ्यावरची माया कमी करू नकोस, काळजावरती दगड ठेवू नकोस. आता कठीण न करावे, तुझं मन दगडासारखं कठीण करू नकोस, तू निष्ठुर होऊ नकोस, निर्दय होऊ नकोस. तुझं मन मृदू कर. तू मृदू हृदयाचा आहेस मला माहिती आहे आणि म्हणूनच मला हेच तुला सांगायचंय की ते तसंच राहू दे, तू मन कठीण करू नको. आता कठीण न करावे, मी तुझ्या पाया पडतो असं आपण म्हणतो ना, विनंती करतो. मी तुझी जन्मभर सेवा करीन असं आपण म्हणतो अनेकदा, की तू माझं इतकं काम कर, मी तुझ्या ऋणात राहीन. हे ऋणात राहणं मोठं भावुक आहे, मोठं भाव विभोर आहे. हे ऋणात राहणं कसं आहे तर दासोपंत म्हणतात, आता कठीण न करावे, पाय मी झाडीन केशी रे, चरण झाडीन केशी. माझ्या रेशमासारख्या मऊ केसानी तुझे पाय, तुझे चरण मी झाडीन. तुझ्या पायावरून ते स्वच्छ करण्यासाठी, पाय पुसण्यासाठी, मलिन झालेले पाय स्वच्छ करण्यासाठी माझ्या केश संभाराचा वापर मी करीन. आणि म्हणून इथे ते बालिका होत आहेत. ही दत्तात्रेयाची अजाण बालिका असं म्हणते की तुझं मन कठीण करू नकोस आई, माझ्या केसांनी, माझ्या केश संभारानं तुझे पाय मी स्वच्छ करेन, तुझे पाय झाडीन, तुझे चरण झाडीन. हे अवधूता, मी तुझं अगदी लहान लेकरू आहे. अवधूता मी बालक धाकुले, सोडून कैसा जाशी. असं कसं मला तू सोडून जाऊ शकतोस? अरे लहानग्या लेकराला, तान्ह्या लेकराला त्याची आई, त्याचा बाप असं सोडून जाईल का संकटात? तू मला असं कसं सोडून जाशील? मी तुझं अगदी लहान लेकरू आहे.
हे अवधूता, या लेकराला सोडून तू जाऊच कसा शकतोस? असा कसा जाशील तू? मन माझे परतेना, करीन येथे निदान रे, करीन मी निर्वाण. दिगंबरू तू आत्मा सगुण, माझे पंचही प्राण. दासोपंत असं म्हणतात की मला इथं टाकलेस आणि तू निघून जातेस, तू निघून जातोयस, माय बाप असलेला तू. पण माझं मन मात्र तुझ्यासोबत आहे. ते तुझ्यापासून परत येणं शक्य नाही. ते तुझ्या जवळच आहे. आणि जर तू मला घेण्यासाठी, मला नेण्यासाठी किंवा माझं बोट सोडलंस, मी धरलेला पदर सोडून तू निघून जाशील, तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईल. मी माझा प्राणत्याग इथे करीन. माझा देह सोडून माझे प्राण हे निघून जातील. त्याचं कारण त्यांनी पुढच्या ओळीमध्ये मोठं सुंदर शब्दामध्ये गुंफलेलं आहे. ते असं म्हणतात की तू जर मला सोडून गेलास तर माझे प्राण निघून जाणार आहेत. त्याचं कारण, हे दिगंबरा, तू माझा आत्मा आहेस. या सगुण देहामध्ये वसणारा आत्मा तू आहेस. माझे पंचप्राण तू आहेस. आणि तूच जर इथून निघून गेलास तर माझा देह या कुडीतून प्राण बाहेर टाकेल. कारण तू गेलास की तुझ्या सोबतच माझे 5 प्राण या देहातून बाहेर पडतील. आणि त्यामुळे मी तुझा धरलेला हा जो पदर आहे, हा पदर मी सोडणार नाही. मी तुझ्यासोबत येणार आहे. मला तुझ्यासोबत यायचंय. तू जरी माझा त्याग करणार असलास तरी देवा, तुझं मी लहान बाळ आहे. मी लहान छोटीशी इवलीशी बालिका आहे. चिमुकल्या इवल्याशा लेकराला सोडून आई बाप असे जातात का कुठे? मग तू कसा जाऊ शकशील? तू जाऊच शकणार नाहीस. तू जाणार नाहीस. आणि जर तू गेलास तर माझा देह प्राणत्याग करेल. त्याचं कारण इतकंच आहे की माझ्या देहामध्ये वसणारा आत्मा, माझ्या देहामध्ये असणारे पंचप्राण दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष दिगंबर अवधूत तू आहेस. आणि म्हणून पालवू न सोडी येईन मी तुझ सवेरे, येईन मी सवे सवे. माय बापू तू दत्तात्रेया, सापडलासी दैवे. आता कठीण न करावे, पाय मी झाडीन केशी, चरण झाडीन केशी. अशा प्रकारची आर्त वेदना व्यक्त करणारा टाहो दासोपंत आपल्या आई बाप असणाऱ्या दत्तात्रेयाजवळ पुढत आहेत. थोडंसं परिस्थितीचं जर अवलोकन केलं तर त्यांच्यावरती आलेलं संकट पुन्हा आठवतं. दत्तात्रेयांच्या आराध्यावरती पूर्ण 7 पिढ्यांपासून विश्वास असलेले दिगंबर पंतांची संपूर्ण दत्तात्रेयावरची श्रद्धा, निष्ठा, जनतेला त्यांनी धान्याची कोठार खुली करून दिली. आणि भूतदया म्हणून प्रत्येक जीवाच्या ठाई असणारा परमात्मा बघून त्यांनी ही मदत केली खरी. पण बादशहाला मात्र हे रुचलं नव्हतं. आणि बादशहाने जेव्हा दिगंबर पंतांना दरबारामध्ये बोलावलं तेव्हा दिगंबर पंतांच्या सोबत दासो त्यांचा मुलगा होता. बादशाह निपुत्रिक होता. त्याची नजर दासोवर पडली आणि त्याच्या मनामध्ये विचारांची चाळवाचाळव सुरू झाली. अत्यंत तेजस्वी, बाणेदार, अजानुबाहू असलेला दासो बादशहाच्या नजरेनं हेरला. अत्यंत तेजस्वी असणारी त्याची मुद्रा हे सांगत होती की दासो अत्यंत हुशार आहे, विद्वान आहे. आणि बादशहाच्या मनामध्ये चाळवाचाळव सुरू झाली. त्यानं त्याचा बेतच बदलला.
आणि दिगंबर पंतांना मोठ्या दडपशाहीनं हुकुमशाहीनं आदेश दिला कि पंत, आप कौन होते हो? अनाज बांटने वाले। आपको हक किसने दिया? आणि पंतांना आपली चूक उमगली होती की आपण जनतेच्या प्रेमापोटी, प्रजेच्या प्रेमापोटी ही गोष्ट केली खरी, पण आपल्याला तो अधिकार नव्हता। आणि बादशहाने डाव साधला। त्याचं कुटिल मन कपट युक्त अशा प्रकारचा डाव त्यानं टाकला आणि त्यानं दिगंबर पंतांना सांगितलं की दासो माझ्याकडे राहील, दासो नजरबंदीत राहील, दासो नजर कैदेत राहील। आणि तो महिनाभर आमच्याकडे कैदेत राहिल्यानंतर त्या महिनाभरामध्ये आपण 2 लक्ष, कुठे कुठे 1 लक्ष असा उल्लेख आढळतो, सुवर्ण मुद्रांचा भरणा बादशहाच्या आमच्या खजिन्यामध्ये करावा आणि मग तुम्हाला दासो तुमचा परत मिळेल। पण पंत लक्षात ठेवा, 1 महिन्याच्या आत जर तुम्ही हा दंड भरला नाही तर हे विसरू नका की दासोला इस्लाम धर्माची दीक्षा दिली जाईल। असं म्हटल्याबरोबर दासो पंतांना अत्यंत वेदना झाल्या। दिगंबर पंतांच्या पायाखालची जमीनच सरकली। काय करावं कळेना। गजांत लक्ष्मी घरामध्ये पाणी भरत होती, पण तरी सुद्धा इतकी श्रीमंती नव्हती की हा दंड तात्काळ भरण्यात यावा। आणि हे दुःख आता कसं, कोणत्या तोंडाने मी घरी जाऊन सांगू? प्रचंड वेदना होत आहेत। नवसानं झालेला एकटा हा मुलगा, एकुलत एक लेकरू बादशहाच्या तावडीत सोडून जायचं? वाघाच्या तावडीत शेळीचं कोकरू दिल्यासारखं नाही का हे? ते वाचेलच कसं? अशक्य, केवळ अशक्य। हा अंदाज त्यांना आला आणि लक्षात आलं की संपलं। दासो दिगंबर पंतांनी तिथे सोडला, मात्र त्यांच्या लक्षात आलं की दासो आता आपला नाही। आणि दासोच्याही हे लक्षात आलं की हे मोठं कठीण आहे। आपली साधना, आपली भक्ती, आपला प्रेमयोगच कदाचित कामी आला तर येईल, पण हे दंड भरून आपल्याला इथून सुटका करून घेणं मोठं कठीण आहे। कारण दासोचं नुकतंच लग्न झालेलं होतं, दासो अजाण नव्हता। दासोच्या हे लक्षात आल्याबरोबर आपल्या आराध्याला आळवायला त्यांनी सुरुवात केली आणि महिनाभर या बालयोग्याची साधना आजूबाजूचे लोक मोठ्या कुतूहलानं पाहत होते। नृसिंह तीर्थावरती जावं, धरणी नृसिंह तीर्थावर जावं, बेदरच्या बादशहाच्या तिथे, आपल्याला माहिती आहे बिदरला धरणी नृसिंह तीर्थ आहे, तिथे जावं, आराधना करावी। आपल्याला दिलेला जो भुकेसाठी, पोटासाठी पैसा होता, ते पैसा दान धर्मामध्ये खर्च करून टाकावा, उपासना करावी, उपवास केला त्यांनी आणि अखंड नामस्मरण श्री दत्तात्रेयाची आराधना त्यांनी केली। आजूबाजूचे लोक मोठे भाविकही होते, पण इलाज कोणाचा चालत नव्हता। ते हळहळत होते। आणि अशा वेळेला या उद्विग्न स्थितीमध्ये दासोच्या मनामध्ये कदाचित हा विचार आला नसेल तरच नवल की माय बापा, मला तुझा पदर धरून तुझ्या सोबत यायचंय। हे जग कुणी कुणाचं नाही। प्रत्यक्ष बाप असला तरी मला इथून नाही सोडवू शकत आहे। आता तुझ्याशिवाय माझा तारणहार कोणीही नाही। तुझा पदर धरल्याशिवाय मला गत्यंतर नाही। माझी सोडवणूक तुझ्याशिवाय कोणीही करू शकणार नाही, हे मला उमगलंय। मला इथून एकदा सोडव।
या धर्म संकटातून सोडव, तुला विनंती आहे. माझ्या केशसंभारानं तुझे पाय झाडीन मी. प्रेम भक्ती योगाचं एक वेगळंच रूप आपल्याला या पदामध्ये दिसतं. एक इवलीशी बालिका, छोटीशी मुलगी आपल्या आई वडिलांना विनंती करते की मला सोडून जाऊ नका, मला तुमच्या सोबत यायचंय, तुमच्याशिवाय मला दुसरं कोण आहे. असं कोणी आपले आई वडील इतक्या लहान मुलीला सोडून जातात का बरं? आणि तुम्ही जाताय, अहो कसं जाऊ शकता तुम्ही? नाही जाता येणार तुम्हाला. आर्त टाहो फोडताना दासोपंतांचे शब्द मायेच्या मधामध्ये निथळून बाहेर पडल्यासारखे दिसतात. ही आर्तता शब्दांमध्ये, लिखित संहितेमध्ये तर दिसतेच, पण त्याही पेक्षा जेव्हा पद आळवलं जातं, म्हटलं जातं, तेव्हा काही भरीचे शब्द त्यात घातले जातात बघा. अनेकदा अरे, अहो, मी हो, हे शब्द त्याच्यामध्ये घातले ना की एक आर्तता त्याच्यामध्ये येते. आणि बंद आलापीच्या पद्धतीमध्ये हे म्हणत जातो आपण. आणि एक हृदयद्रावक अशा प्रकारचा टाहो एक छोटीशी मुलगी आपल्या आई वडिलांसाठी फोडते आहे, अशी कल्पना केल्यानंतर हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि आपोआप डोळे भरून येतात. काय अवस्था झाली असेल हो दासोपंतांची. अगदी लहानसं संकट आमची मुलं आज त्याला तोंड देऊ शकत नाहीत. लहान लहान मुलांना बघतो आपण, 10वीची मुलं, 12वीची मुलं नैराश्यातून आत्महत्येकडे वळताना आपण पाहतो. आजूबाजूला हे चित्र आहे. मन बळकट करण्याचा जो संस्कार आहे, जो योग आहे, तो आमच्याकडून आता घडतच नाहीये. कारण सगळं जग बदललंय. त्या धावण्यामध्ये, त्या फरफटीमध्ये आपण फरफटले जातोय, ओढले जातोय. काही संस्कार मागे पडतायत, काही संस्कार बळेच ओढून नेतोय, काही संस्कार सोबत बांधून घेतोय. पण पळणं आपलं चालू आहे. पोटासाठी म्हणा, दुनियेसाठी म्हणा, दुनियादारी म्हणून म्हणा, लोकांच्या सोबत आपण धावतोय. क्षणभर विचार केला पाहिजे, आपलं काय सुटत चाललंय. आणि म्हणून हा संस्कार काय आहे, तर इतकं मोठं संकट दासोपंतांच्या वरती आलं, परंतु मन खंबीर करणारा संस्कार हा जन्मापासून कुटुंबानं, समाजानं देण्याचं काम केलं होतं. अगदी परवशतेमध्ये सुद्धा. स्वातंत्र्य नव्हतं. बेरीद अलीची बादशाही होती, बरीदशाही होती, पण त्याही काळामध्ये संस्कारांना धरून किंवा अनेक कुटुंबांच्या, हिंदू कुटुंबांच्या मध्ये संस्कार ही गोष्ट महत्वाची मानली होती आणि त्याप्रमाणे ते कार्य सुरू होतं. वेद उपनिषदांचा वरचा अभ्यास, हा अभ्यास म्हणजे काय आहे, तर आम्ही स्वतःला ओळखणं आहे. आत्मतत्व आहे. या जगाशी आपला संबंध आहेच. जगात आपण आलो तर या जगाशी संबंध आहेच. पण निरीच्छपणे, निष्कामपणे हे सगळं करत असताना जेव्हा एखाद्या मनुष्याच्या पिंडाचं भरण पोषण होतं ना, तेव्हा नैराश्याचे आभाळ त्याच्या मनामध्ये कधीही दाटत नाही. उपनिषद कशासाठी, वेदांचा अभ्यास कशासाठी, हे संस्कार कशासाठी, तर मन आणि मनगट या दोन्हीही गोष्टी बळकट करण्यासाठी. हा अभ्यास, हा संस्कार आमच्या सामाजिक उन्नयनाचा अतिशय सोपान मार्ग होता. आम्ही तोच हरवून बसलो. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा दासोपंतांनी या संकटाला तोंड दिलं. आपल्या भक्तियोगानं दिलं, आपल्या ज्ञानयोगानं दिलं, आपल्या कर्मयोगानं दिलं. ते बादशहाला डगमगले नाहीत. ज्या क्षणी दत्तात्रेयांनी त्यांची सुटका केली असं आपण म्हणतो,
ही आख्यायिका असली तरी सुद्धा नाण्याच्या दुसऱ्या बाजूनी याचा विचार केला पाहिजे की लोक संघटित झाले असले पाहिजेत. पैसा पैसा जमून दासोपंतांच्या सुटकेसाठी प्रजेनी दिगंबर पंतांना सहाय्य केलं असलं पाहिजे. दिगंबर पंतांच्या जवळची काही पुंजी आणि प्रजेनी त्यांना लावलेला हातभार या सगळ्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला असला पाहिजे. दामाजी पंतांच्या कथेमध्ये असो, दासोपंतांच्या कथेमध्ये असो, आपण असं म्हणतो की इवलीशी चंची खळखळा होतिल्या मुद्रा, पण त्या मुद्रा म्हणजे इवलीशी चंची ही केवळ दिगंबर पंतांची नव्हती, तर प्रचंड जनसमुदायानं, प्रजेनं हे केलेलं सहाय्य असणार आहे. हा जनरूपी ईश्वर, जनरूपी दत्तात्रेय दासोपंतांच्या साठी प्रकट झाले. आणि कोणी पैसे दिले तर कोणाचं नाव समोर यायला नको. एखाद्या कोणाचं नाव समोर आलं म्हणजे पुन्हा बादशहाचा रोष आला, आणि हा बादशहाचा रोष कोणावरच नको म्हणून ही क्लुप्ती काढली असावी की दत्तात्रेयानी, भगवान दत्तात्रेय प्रकट झाले धनगराच्या महाराच्या रूपानी, आणि त्यांनी दत्तात्रेयांनी दासोच्या म्हणा, दामाजी पंतांच्या म्हणा, त्याच कालावधीतलं हे आख्यायिका आहेत. हा सारा म्हणा, हा दंड म्हणा भरला, सुवर्ण मुद्रा दिल्या आणि दासोची सुटका केली. ज्या नास्तिकांचा किंवा अतिशयोक्ती म्हणता येईल अशा गोष्टींवर विश्वास नाही, त्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही की लोक जमले, लोकांनी पैसा जमा केला, पण एका कोणाचं तरी नाव देणं अशक्य आहे, किंवा ज्याचं कोणाचं देऊ किंवा कोणाचं दिलं तर बादशहाचा रोष कशाला. आणि हा बादशहाचा रोष नको यासाठी जनता जनार्दनानं प्रत्यक्ष जनार्दनाचा म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रेयाचाच उल्लेख केला असावा. ही शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून राची ढेरे आदरणीय संप्रदायाचे अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक, माझे गुरुवर्य डॉक्टर विद्यासागर पाटंगणकर आख्यायिकांच्या संदर्भामध्ये विवेचन करताना फार चिंतनीय गोष्टी मांडतात. त्याचा एक वेगळा विचाराचा उपक्रमामध्ये एखादा भाग घ्यायला हवा. इतके सुंदर विचार आहेत ते. आख्यायिका म्हणजे नेमकं काय, तर प्रत्यक्ष परमेश्वर ज्या ठिकाणी कार्य करत नाही तिथे तो कार्य करतो असं आपल्याला भासतं, तेव्हा जनतेच्या रूपामध्ये, मनामध्ये हा परमेश्वर वसत असतो आणि तिथे अतींद्रिय शक्ती काम करत असतात. आपण अनेकदा म्हणतो मला वाटलंच होतं असं होईल. हे वाटणं काय आहे? योगायोगाच्या अनेक गोष्टी आहेत, आपण अनुभव घेतो. मी हे वेगळं सांगायला नको. अनेकांना अनुभव आहेत, अनेकांना अनुभव आहेत. ती दिव्य शक्ती आहे, तो सृष्टीचा निर्माता कुठेतरी आहे, तो योग्य वेळी प्रकट होतो याच्यावरती आमचा विश्वास आहे. पण जर कोणी असं म्हणत असेल की याच्यावरती आमचा विश्वास नाही, तर आख्यायिकांचा सामाजिक अर्थ लावता आला पाहिजे. आणि आख्यायिका ह्या सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीनं, श्रद्धेच्या, विश्वासाच्या दृष्टीनं एक वेगळा आयाम आमच्या संस्कृतीला देणाऱ्या आहेत, हेही आम्ही समजून घेतलं पाहिजे. सांगण्याचा मुद्दा असा की या अशा अवस्थेमध्ये दररोजचा एक दिवस क्रमणं, तो आक्रमित करणं हे दासोपंतांना किती जड गेलं असेल. प्रत्येक दिवस समोर येऊन उभा ठाकला आणि तो दिवस पुढे ढकलणं हे किती अवघड झालं असेल. आणि त्या काळातल्या प्रत्येक मनामध्ये उगवलेल्या शब्दशलाका दासोपंतांनी अंबाजोगाईला आल्यानंतर नंतर कधीतरी स्मरणानं, पुनर्स्मरणानं त्याचं चिंतन करून ती भावना शब्दामध्ये व्यक्त केली आहे.
कदाचित त्याही वेळेला ते मनामध्ये उमटून केलं असेल आणि ती आर्त शलाका ती तशीच उमटून राहिली, जणू काही मऊ मृदू अशा एखाद्या वस्तूवरती ओरखडा उमटून राहावा, तो पुन्हा मिटला जाऊ नये. आणि तो ओरखडा, उमटलेला ओरखडा दासोपंतांनी शांतपणे निश्चिंतपणे तो पुन्हा त्याचं स्मरण करून शब्दबद्ध केला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अचाट प्रतिभेचा, अलौकिक ज्ञानाचा एक साठा, साक्ष देणारी ही दासोपंतांची शब्दरचना आहे. जसं जशा अनेक विध छटा आपण बघू तेव्हा मोठं आश्चर्य वाटत जाणार आहे की दासोपंत लहान मुलासारखं दुडू 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 असाही एक बोबड गीत, बडबड गीत म्हणतायत आणि आपल्या आराध्याला आळवत आहेत. दासोपंत छोटीशी मुलगी होत आहेत, आपल्या आई वडिलाचं शेव पदर त्यांनी धरलेला आहे आणि असे कसे तुम्ही जाऊ शकता, तुम्ही मला सोडून जाऊच शकत नाही, मला तुझ्याबरोबर यायचंय हा हट्ट करतायत आणि हा हट्ट देवानी पुरवलाय. हे किती अद्भुत आहे. आज याच ठिकाणी आपण थांबूया. उद्या एका नवीन पदासह, नवीन भावार्थासह आपण भेटूया. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. धन्यवाद.